मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 24 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. सौंदर्या कार्तिकला कंप्लेंट मागे घ्यायला सांगते, मात्र कार्तिक नकार देतो. तो म्हणतो, माझी मुलगी हिच्या घरून बेपत्ता झाली आहे आणि असं कसं सोडून देऊ मी हिला? तिची जर चूक असेल तर तिला शिक्षा मिळायलाच हवी. त्यावर सौंदर्या म्हणते, दीपाची यात काही चूक नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. त्यावर कार्तिक म्हणतो, पण माझा नाही. विश्वास ठेवण्यासारखं काय वागले आहे हे आजपर्यंत? सतत माझ्या आयुष्यात ती प्रॉब्लेम क्रिएट करत असते. जरा कुठे माझं आयुष्य मार्गी लागतंय असं वाटलं की दीपाने येऊन काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट केलाच पाहिजे. दरवेळी हेच करते ती. तिला माझं सुख बघवत नाही, आमचं प्रेम बघवत नाही. एक नंबरची स्वार्थी बाई आहे ती. आणि हे सर्व ऐकून सौंदर्याचा राग अनावर होतो आणि ती सर्वांसमोर कार्तिकच्या कानाखाली मारते आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सौंदर्याला शांत राहा म्हणून सांगतात. तर सौंदर्या त्यांना सॉरी म्हणत कार्तिकला बाजूला घेऊन जाते आणि त्याला शांतपणे सांगते की दीपाच्या विरोधातील कंप्लेंट मागे घे. मात्र कार्तिक नकारच देतो. सौंदर्या त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र तो काही ऐकून घेत नाही आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो की लवकरात लवकर माझ्या मुलीचा शोध घ्या आणि त्यानंतर तो आयेशाला घेऊन बाहेर निघून जातो. इन्स्पेक्टर साहेबही सौंदर्याला सांगतात की लीगल प्रोसिजर झाल्याशिवाय आम्ही दीपा मॅडमला सोडू शकत नाही. त्यामुळे सौंदर्याचा नाईलाज होतो. त्यानंतर ती दीपाची माफी मागते. तर दीपा तिला सांगते, तुम्ही लवकरात लवकर दीपिकाचा शोध घ्या. तर दुसरीकडे दीपिका एकटीच इकडे तिकडे भटकत असते. दमल्यानंतर ती एका ठिकाणी थांबते. तर तिथे एक वडापावची गाडी असते. तिथे काम करणारी व्यक्ती तिला वडापाव खायला देतो आणि तिची चौकशी करतो आणि त्यानंतर तो पोलिसांना तिच्याबद्दल कळवण्याचं ठरवतो. मात्र त्यामुळे दीपिका तेथूनही पळून जाते. तर दुसरीकडे कार्तिकी साक्षीकडे हट्ट करत असते की मला आईला भेटायचं आहे. त्यावर साक्षी तिची कशीबशी समजूत घालत असते. तितक्यात सौंदर्याही तिथे येते. मात्र तिच्यासोबतही दीपा नसल्यामुळे कार्तिकी रडायला सुरुवात करते. त्यानंतर सौंदर्या साक्षीला सांगते की लीगल प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय दीपाला बाहेर येता येणार नाही. तुम्ही दोघी आता घरी जा. मात्र कार्तिकी नकार देते. सौंदर्या तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र ती तिचं काही ऐकून घेत नाही. शेवटी सौंदर्या तिला म्हणते की मी तुला आईला एकदा भेटवते आणि त्यानंतर मात्र तू घरी जा. त्यावर कार्तिकी होकार देते. त्यानंतर सौंदर्या त्या दोघींना आतमध्ये पाठवते. दीपाला पाहून कार्तिकी रडतच तिला मिठी मारते आणि त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांना जाऊन सांगते की प्लीज माझ्या आईला सोडून द्या, तिने काही केलं नाही. दीपिका स्वतःच आमच्या घरून निघून गेली. साक्षी आणि दीपा तिला समजावत शांत करतात. मात्र त्यानंतर साक्षी आणि दीपाच्या बोलण्यामधून कार्तिकीच्या लक्षात येतं की कार्तिकमुळे पोलिसांनी आईला घरी सोडलं नाहीये. तर बाहेर कार्तिक दीपिकाच्या काळजीने खूप रडत असतो. आयेशा त्याला समजावत असते. कार्तिक खूपच खचून गेलेला असतो आणि त्यात सौंदर्या जे काही वागत आहे ते त्याला सहन होत नाही. त्यात आयेशा सौंदर्या आणि दीपाविरोधात त्याचे कान भरतच असते. तर दुसरीकडे दीपिका एका मंदिराच्या बाहेर बसलेली असते. तेव्हा एक बाई तिच्यासमोर पैसे टाकते. दीपिका तिला थांबवत म्हणते की काकू, तुमचे पैसे इथे पडले आहेत. त्यावर ती बाई म्हणते, तुझ्यासाठीच ठेवले आहे, तुला मदत हवी आहे ना? त्यावर दीपिका म्हणते, पण मी कधी म्हटलं मला मदत हवी आहे ते? त्यावर ती बाई म्हणते, तू जिथे बसली आहे तिथे ज्यांना पैशाची गरज असती ती माणसं बसतात. मला वाटलं तुलाही गरज आहे, ठेव ते पैसे तुझ्याजवळ. आणि ती बाई तेथून निघून जाते. त्यामुळे दीपिकाला खूपच वाईट वाटतं. तर दुसरीकडे इनामदार वकील साहेबांसोबत चर्चा करत असतात. ललित, सौंदर्या आणि आदी वकील साहेबांना घडलेला प्रकार सांगतात. वकील साहेब म्हणतात की दीपाने पोलिसांना सरळ सरळ सांगितलं की दीपिका त्यांच्या घरी आली होती आणि त्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि त्या अडकल्या. त्यावर सौंदर्या म्हणते, पण जे खरं आहे तेच तिने सांगितलं ना, यात काय चुकलं तिचं? त्यावर वकील साहेब म्हणतात, खरं आहे, पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ते त्यांच्याच विरोधात गेलं ना. पण आपण बघूया काय करता येईल ते. त्यावर सौंदर्या लवकरात लवकर दीपाला लॉकअपमधून सोडा म्हणून त्यांना विनंती करते. आधीही त्यांना म्हणतो की दीपिका हरवली आहे आणि त्यासाठी वहिनीला जबाबदार धरून लॉकअपमध्ये ठेवणं चुकीचं आहे. त्यावर वकील साहेब म्हणतात, हे असं आपल्याला वाटतं, पण पोलिसांना नाही. ते त्यांची कारवाई नियमाप्रमाणे करणारच. त्यावर ललित म्हणतो, त्यांना त्यांची कारवाई करू दे, आमचं काहीच म्हणणं नाही. फक्त त्यांनी ती जरा फास्ट करावी, कारण आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती दीपिका सापडणं आणि दीपाने लॉकअपमधून बाहेर येणं.
आणि त्यासाठी जे काही करायला लागेल ते करा. त्यावर वकील साहेब होकार देतात. तर दुसरीकडे कार्तिक आणि आयेशा दीपिकाला शोधण्यासाठी चाललेले असतात. त्यावेळी कार्तिकी त्यांच्याजवळ येते. कार्तिक तिला विचारतो, काय झालं, काही हवंय का तुला, काही बोलायचंय का तुला? आणि त्यावर कार्तिकी मोठ्याने ओरडून म्हणते की तू बर्बाद केलंय माझ्या आईला. आणि हे ऐकून कार्तिकला आणि आयेशाला मोठा धक्काच बसतो. कार्तिकी ओरडून म्हणत असते की तू माझा फ्रेंड नाही, कारण फ्रेंड नेहमी चांगले असतात, पण तू खूप वाईट आहे. फक्त दीपिका माझी फ्रेंड आहे कारण ती चांगली आहे. तू मात्र माझ्या आईला बर्बाद केलं आहे, वाईट आहेस तू. आणि कार्तिकीचं हे वागणं पाहून कार्तिक खूपच दुःखी होतो. तितक्यात साक्षी तिथे येत कार्तिकीला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. ती कार्तिकवर ओरडत म्हणत असते की तुझ्यामुळे पोलीस आईला घेऊन गेले, तुझ्याचमुळे तिला बाहेर येता येत नाही, तिला मला भेटताही येत नाही, माझ्यासोबत साधं बोलताही येत नाही. तू आमच्या दोघींचं आयुष्य बर्बाद केलं आहे. त्यावर आयेशा तिच्यावर ओरडून म्हणते, तू काय बोलत आहे आणि कोणाशी बोलत आहे हे कळतंय का तुला? त्यावर साक्षी आयेशालाच म्हणते की तू कार्तिकीवर ओरडू नकोस, लहान आहे ती. आणि त्यानंतर ती कार्तिकीला शांत राहायला सांगते. मात्र कार्तिकी काही ऐकून घेतच नाही. ती कार्तिकवर आरोप करत असते की हा वाईट माणूस आहे, आपण कधीच याच्यासोबत बोलायचं नाही, याला कधीच भेटायचं नाही. त्यावर आयेशाही चिडून म्हणते, बाद झालं, इनफ इज इनफ. आणि ती कार्तिकला घेऊन तेथून बाहेर जाते. मात्र तरीही कार्तिकी ओरडतच असते. तर दुसरीकडे दीपाला लॉकअपमध्ये ठेवलं जातं. ती खूपच रडत असते आणि मनाशी म्हणते की विठोबा, हाही दिवस मला बघायला लागला. नक्की काय केलंय मी की मला गजाआड करावं लागलं? माझं नशीबच खोटं असंच म्हणावं लागेल आता. आणि त्यानंतर ती दीपिका लवकरात लवकर सुखरूपपणे सापडावी म्हणून प्रार्थना करते. तर दुसरीकडे कार्तिक घडलेल्या प्रकारामुळे खूपच डिस्टर्ब असतो. त्याला त्याचं नेमकं काय चुकत आहे तेच कळत नाही. आणि त्यात दीपिकाच्या काळजीने तो खूपच पॅनिक होतो. आयेशा त्याला समजावत असते. मात्र तितक्यात त्याला बाहेर एक मुलगी दिसते. ती दीपिकाच आहे असं समजून तो तिच्याकडे जातो. मात्र ती मुलगी दीपिका नसते आणि त्यामुळे कार्तिक खूपच खचून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आयेशा आणि कार्तिक दीपाला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. तिथे ते तिला विचारतात की तू दीपिकाला नक्की कुठे ठेवलं आहे. ते तिच्यावर पुन्हा आरोप करतात. त्यावर दीपा त्यांना सांगते की मी दीपिकाला पळवलं नाही, ती माझ्या नकळत घरातून निघून गेली. तुम्ही तिला शोधा, कारण ती खूप डिस्टर्ब होती आणि तिला समजलं होतं की ती अनाथ आहे. आणि हे ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.